झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंचन घोटाळ्यात श्वेतपत्रिका, काळी पत्रिका आणि सत्यपत्रिका सादर करण्यात आली। मात्र सगळ्याच सत्ताधाऱ्यांनी जबाबदारी झटकत राजकारणात रंग भरले। मात्र सत्ताधाऱ्यांच्या फक्त बैठका आणि चर्चासत्रांचं पीक आलं। यावर्षी असे प्रश्न निकालात काढून कृती करण्याऐवजी वेळ मारून नेण्याचेच प्रकार जास्त दिसून आले। सिंचन घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। राज्यात गेल्या 50 ते 60 वर्षात 53 मोठे, 212 मध्यम आणि 2457 सिंचन प्रकल्प बांधून पूर्ण झालेत। त्यातून 40 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे। प्रत्यक्षात मात्र 17 लाख हेक्टर क्षेत्रावर सिंचन होतं। म्हणजेच पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पातून निर्माण झालेलं पाणी 23 लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहोचलंच नाही। त्यामुळे 23 लाख हेक्टर क्षेत्रातील लाभार्थी शेतकरी आजपर्यंत सिंचन सुविधांपासून वंचित आहे। त्यामुळेच आज पाणी पळवा पळवीचं सत्र सुरू झालं असून राजकारण तापलंय। दरम्यान राजीनामा आणि मंत्रिपदाच्या शपथ घेण्याचंही नाट्य रंगवलं। मात्र आपण राज्याचा कारभार करतो आणि त्याची जबाबदारी आपली आहे ही साधी भावना कधीच कोणीही व्यक्त करताना दिसलं नाही, हे राज्याचं दुर्दैव। शेतकरी खरंच असल्या नाट्यांसाठीच मतदान करतो का? आणि हे सरकार खरंच दुष्काळात शेतकऱ्यांना काय मदत करतं, ही चिंता यावर्षी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। अशी जर एकजूट आमची राहिली तर आम्ही या शासनाला झुकवल्याशिवाय राहणार नाही। आणि आज आम्ही तुम्हाला दाखवून दिलंय, ह्या तालुक्यासाठी आमचं रक्त सांडलं तरी चालेल, पण इथून पुढे अन्याय होऊ देणार नाही। त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे किंवा पक्षाचे आमदार याच्यापेक्षा जनतेचं काम अतिशय महत्त्वाचं, शेतकऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे। पूर्ण सर्व पक्षाचा विरोध आहे, त्याच्यामध्ये आम्ही काय कुठल्याही प्रकारचं पाणी सोडू देणार नाही। जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याचे 2 रोटेशन होत नाही, शेतकऱ्याचं जोपर्यंत शेतीला पाणी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं पाणी सोडू देणार नाही। हा निर्णय आम्ही सर्व पक्षांनी एकत्र घेतला। शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करून उभारलेल्या धरणातील पाण्याचा प्राधान्यक्रम उद्योगांना देण्याचं धोरण शेतकरी कधीही खपवून घेणार नसल्यानं येत्या काळात पाण्यासाठी आंदोलनं तीव्र होणार असल्याचं मत वेळोवेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।